आपल्यासोबत रवींद्र कुमार संगल सर आहे, त्यांनी नुकतीच घटनास्थळाची पाहणी केली। सर, काय घटना घडलेली ते प्राथमिकदृष्ट्या दिसते आहे, छतही उडालेला आहे, एवढ्या मोठी दुर्घटना होण्यामागचं नेमकं कारण काय? याच्यात एक्सप्लोजन झाला होता आणि ते एक्सप्लोजनमुळे जे आहे आपल्याला दिसतोय की छत उडालेली आहे आणि आग लागलेली होती। त्याच्यात जे लोक होते काम करणारे मजूर वगैरे ते इंजर्ड काही झालेले आणि ते 4 ते 5 लोकांचे मृत्यू पण झालेले आहे। आता ह्याच्यात आमची पुढची कारवाई चालू आहे। ज्या पद्धतीने माहिती मिळते बराच वेळपर्यंत इथे जी पाहिजे होती ती व्यवस्था पोहोचू शकली नाही। ज्या पद्धतीने स्फोट झाल्यानंतर जे लगेच प्रायमरी आपण गोल्डन अवर्स म्हणतो ते मिळू शकला नाही, त्यामुळे जास्त लोकांचा मृत्यू झाला। आता जसे किती वाजता पोहोचले, कुठून निघाले, हे सगळी माहिती आम्ही घेतोय, कारण यांची ॲम्ब्युलन्स होती किंवा जवळपासची ॲम्ब्युलन्स आली होती का, ही सगळी माहिती घेतल्यानंतर मी सांगू शकणार। कुठल्या विभागामार्फत चौकशी केल्यानंतर एक्सप्लोजिव्ह असल्यामुळे ह्या सगळ्या संबंधित कुठले विभाग असेल ज्यांच्या मार्फत चौकशी केली जाईल, जेणेकरून नेमकं कारण काय पुढे? हे बघा, ह्याचे जे संबंधित डिपार्टमेंट्स आहे, कोणकोणते ते काय मॅन्डेटरी गोष्टी आहे जे त्यांना करावा लागतो, ते संबंधित डिपार्टमेंट्सकडून आपण माहिती घेऊ। एक्सप्लोजिव्ह डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडून माहिती घेऊ आणि इतर जे संबंध आता कळेल आपल्याला कसे काय चालू होतं, त्या अनुषंगाने आपण कुठेतरी दुर्लक्ष झाल्याचं असं वाटत नाही का? प्राथमिकदृष्ट्या एवढा मोठा अपघात घडतो, 5 ते 5 लोकांचा साधारणतः मृत्यू झाला आहे, 4 लोक जखमी झाले आहे, कुठेतरी दुर्लक्ष झालं नाही आहे सगळं? बघा, दुर्लक्षबद्दल आम्ही सध्या काय सांगू शकत नाही, कारण काय जे मॅन्डेटरी प्रोव्हिजन्स आहे सध्या आम्ही पाहतोय की सगळं ते दिसतोय व्यवस्थित, आणि हे जे आहे याच्यात काय त्रुटी राहिलेली होती, आता हे इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपल्याला गुन्हे दाखल होईल की मर्ग दाखल केले? नाही, गुन्हा दाखल होईल, कारण एक्सप्लोजन झालेलं आहे आणि गुन्ह्यामध्ये काय सेक्शन्स आहेत ते आम्ही सध्या सांगू शकत नाही काय असतील तर। नक्कीच हे होते रवींद्र कुमार सिंगल सर, जे पोलीस आयुक्त आहेत, त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि या सगळ्या घटनेमध्ये नेमकं काय घडलं याची सगळी संपूर्ण चौकशी केल्या जाईल आणि त्यानंतर या प्रकरणामध्ये जो आहे गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती दिली आहे। काय त्रुट्या होत्या याची सुद्धा तपासणी जी आहे ते केली जाणार आहे, त्यानंतरच या प्रकरणामध्ये पुढील हळूहळू ज्या पद्धतीने तपास पुढे जाईल त्या पद्धतीने अनेक खुलासे सुद्धा होऊ शकते अशी माहिती सध्या समोर येते। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, वडधामना, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।